नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी पुन्हा एकदा कोतवाल व पोलीस पाटील भरतीची जाहिरात जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते येण्यास सुरुवात झालेली आहेत. तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील जे कोतवाल भरतीची जी जाहिरात आलेली आहे ते आता आपण बघणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील जे काही कोतवाल भरतीची जी जाहिरात आली आहे ते आता आपण बघूयात. तर सर्वप्रथम बघा, पाथर्डी तालुक्यातील कोतवाल भरतीसाठी एकूण 16 जागा आहेत. यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याची जी सुरुवात आहे ते आज दिनांक 8 जुलैपासून सुरू होणार असून तर 18 जुलैपर्यंत असणार आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील जे काही गाव आहेत त्यांचे आरक्षणानुसार इथे जागा देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येकी गावात एक एक जागा आहेत ज्यामध्ये आरक्षणानुसार इथे व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून किंवा PDF लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. याच्या व्यतिरिक्त आपण इतर जे तालुके आहेत त्याचीसुद्धा आपण जाहिरात बघूयात. तर बघा, इथे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ज्या काही जागा आहेत त्या इथे बघणं. इथे एकूण 20 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्या 20 जागा ज्या आहेत ते विद्यार्थी मित्रांनो अशा आहेत. खाली इथे त्याच्या आरक्षणानुसार आणि गावानुसार तिथे जागा देण्यात आलेल्या आहेत. इथे तुम्ही हा जो बॉक्स आहे ते तुम्ही चेक करू शकता. एकूण ज्या 20 जागा देण्यात आल्या आहेत त्या अशाच प्रकारे तुम्ही इतर जे तालुक्यातील ज्या जाहिराती आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून देणार आहेत. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तुमच्या जागा किती आहेत. तर आता आपण या पदासाठी असणारी क्वालिफिकेशन आणि पदभरतीची जे काही प्रोसेस कशी आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, महसूल सेवक भरतीसाठी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, अर्जदार ज्या साजेतील पदासाठी अर्ज केला आहे त्या साजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील तो रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या साजासाठी जो अर्ज करणार आहेत त्या साजेतील गावामधलाच तो रहिवासी असणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्यातला किंवा इतर साजातला व्यक्ती तिथे अप्लाय करू शकणार नाहीत. यासाठी एकूण किमान 4थी पासची अर्हता देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये कोतवाल भरतीसाठी निवड होण्यासाठी तुमची एक लेखी परीक्षा होणार आहे. त्या लेखी परीक्षेच्या आधारावरच तुमची निवड होईल. यासाठी तुमची 100 मार्काची जी आहे ती लेखी परीक्षा होणार आहेत, ज्यामध्ये तुमचे 50 क्वेश्चन असणार आहेत, 50 प्रश्न असणार आहेत, ज्यामध्ये तुमचे सामान्य ज्ञानावर आधारित व मराठी या विषयावर आधारित काही प्रश्न असणार आहेत. याबाबत आपण लवकरच व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूयात. याआधीसुद्धा काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. प्रत्येक जिल्ह्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे, प्रत्येक जिल्ह्यावाईज, जे की कोतवाल भरती आणि पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जे की ज्या जिल्ह्यातील जागा आलेल्या असतात त्या जिल्ह्यासंबंधित काही 5 ते 6 प्रश्न म्हणजेच 10 मार्काची जी प्रश्न असतात ती विचारली जात असतात. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत. याची जी ऑनलाईन अप्लाय करण्याची जी लिंक आहे सर्व तालुक्याची ती 8 जुलै ते 18 जुलैपर्यंत असणार आहेत. तर बघा, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे परीक्षा शुल्क हा ओपन कॅटेगरीसाठी 600 रुपये तर मागासवर्ग कॅटेगरीसाठी 500 रुपये इतका असेल. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 103 जागा ज्या आहेत ते कोतवाल भरतीसाठी आलेल्या आहेत. तर याचा तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जे कोणी अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि त्या साजातील असतील त्यांनी सर्वांनी हा फॉर्म अप्लाय करावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा. आपल्या चॅनलवर लवकरच कोतवाल भरती संबंधित व पोलीस पाटील भरती संबंधित जे काही परीक्षा होणार आहेत त्या संबंधित संभाव्य प्रश्नपत्रिकांचा सराव व इतर काही महत्त्वाची जे काही प्रश्न उत्तरे आहेत येथे आपण बघणार आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्याची माहितीसुद्धा आपण इथे घेणार आहोत, कारण सर्व जिल्ह्याचे जाहिराती जे आहेत ते येणार आहेत लवकरच. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.